हाय, गुड मॉर्निंग आणि नमस्कार. तुम्हा सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे हनुमंताचा वाढदिवस आणि या स्पेशल दिवशी मी काही गोड करायचं ठरवलं आहे. मी तुम्हाला काल म्हणाले होते, की उद्या मी काही रेसिपीचा व्हिडिओ टाकेन. सो आज मी खूप सिंपल अशी रेसिपी बनवणार आहे, पण ती आहे खूप चविष्ट आणि पहिलीच रेसिपी आहे कुकिंगची, म्हणून मी गोड निवडलेला आहे पदार्थ. सो चला तर मग पाहूया की ती रेसिपी काय आहे आणि गोड पापडीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे गूळ, गव्हाचं पीठ, डिंक, खसखस आणि वेलची पावडर. आता सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये 1.5 ते 2 चमचा तूप घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झाल्यावरती आपल्याला त्यात घालायचं आहे गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ चांगलं खरपूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. ही गोड पापडी ना गुजरातीमध्ये त्याला सुकडी म्हणतात आणि आमच्या शेजारी बरेच गुजराती असल्या कारणाने आम्हाला सुकडी ही माहिती आहे. म्हणजे सुकडी म्हणूनच ती जास्त माहिती आहे. तर तो छानपैकी हे परतून घ्यायचं आहे आणि तसंच मी ना जो डिंक होता ना, तो एका बाजूला छान असा फुलवून घेतलेला आहे तुपामध्ये. छान तळून घेतलेला आहे. आता आपल्याला तो डिंक या गव्हाच्या पिठात घालायचा आहे. छान फुलला होता डिंक. मी कुस्करून घेतलेला नाहीये. मी त्यातच कुस्करणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वेगळा कुस्करून मग त्या गव्हाच्या पिठात तो डिंक घालू शकता. मी असाच वरून घातलेला आहे तो. परतता तोही कुस्करला जाईल म्हणून आपल्याला गव्हाच्या पिठाच्या गुठळाही मोडायच्या आहेत. तसंच डिंकही त्यात थोडाफार मोडला जाईल. छान असं परतून घ्यायचं आहे. एक छोटीशी गंमत झालेली आहे. मला ना ही कढई लहान पडली. त्यामुळे कढई चेंज करावी लागली. आता मी यात घातलेला आहे गूळ. माप म्हणाल तर 1 वाटी गव्हाच्या पिठाला 1 वाटी गूळ पावडर घेतलेली आहे मी. आता मी कढई चेंज करते कारण मला ती कढई लहान पडलेली आहे. मला वाटलं नव्हतं की कढई लहान पडेल, पण लहान पडली. आता मी सगळं इथे शिफ्ट करते आणि आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं. तुम्ही बघतच असाल की त्याचा रंग खूप सुंदर आलेला आहे. मी हे इथे शिफ्ट करून घेते आणि आपल्याला त्याच्या गुठळ्या त्याच्यानंतर जो डिंक आहे तो छान एकजीव करून घ्यायचा आहे. गूळ पावडर छान एकजीव करून घ्यायची आहे. वेलची पावडर टाकायची राहिलेली आहे, जी मी टाकणार आहे आता. खायला खूप चविष्ट आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. लहान मुलांना तर खूप आवडते. माझ्या मुलाला तर मी अगदी टिफिनला सुद्धा ही एक वडी देते. जेवून झाल्यावरती टिफिन संपल्यावरती त्याला गोड लागतं, तेव्हा मी असंच काही ना काही त्याच्या टिफिनमध्ये देते. छान आपण एकजीव करून घेऊया. हवं असेल तर तूप ॲड करा, तुम्हाला वाटलं तर. आता मी त्यात घालते आहे वेलची पावडर आणि वेलची पावडर घातल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे मिश्रण काढायचं आहे आणि फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे. माझ्याकडे फार वेळ नव्हता म्हणून मी अगदी अर्धा तास ते मिश्रण फ्रिजमध्ये ठेवलं आणि मग त्याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. माझं मिश्रण फार सेट झालं नव्हतं, पण जितकं झालं तितक्या त्या वड्या मी प्लेटमध्ये सर्व्ह केल्या आहेत आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा. माझ्या वड्या सेट नाही झाल्या होत्या. जितक्या झाल्या होत्या तितक्या मी काढल्या. कारण फार उशीर झाला होता. बाकीचीही घरातली कामं असतात. त्यामुळे मी पटापट होईल तसं ते सेट करून घेतलं आणि देवाला नैवेद्य दाखवला आणि घरी प्रसाद म्हणून सर्वांना दिला. तुम्हीही या प्रकारे वड्या करा, गोडपापडी करा आणि एन्जॉय करा. तुमचं काही सजेशन असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझ्यात काही इम्प्रूव्हमेंट हव्या असतील तर नक्की मला त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नक्कीच त्यावरती काम करेन. देवाला नैवेद्य दाखवून झाला. आता घरी सर्वांना दिल्यावरती
सगळ्यांना फार आवडल्या. तुम्हीही एन्जॉय करा. बाय.